ह्या विभागामध्ये दाट लोकवस्ती आहे। या माध्यमातून एक रुग्णवाहिका अगोदर 2008ला महेंद्र शेठच्या माध्यमातून आमच्या विभागाला मिळाली होती, पण आता ती रुग्णवाहिका पूर्णपणे अशी खूप जुनी झाली, नादुरुस्त म्हणजे चालू आहे ती एवढी कम्फर्ट नाही आहे। तर आम्ही आमच्या इथल्या कार्यकर्ते आम्ही सर्वांनी मिळून महेंद्र शेठकडं एक 6 महिन्यापूर्वी एक नवीन ॲम्ब्युलन्सची मागणी केली होती आणि आमचे सहकारी असतील, निखिल डवले असतील, नाना म्हात्रे असतील, देवदास म्हात्रे असतील, प्रदीप पाटील असतील, इतर सर्व सहकारी यांच्या संतोष चौधरी असतील, यांच्या माध्यमातून आम्ही शेठकडं ती मागणी ठेवली। शेठनी सांगितलं का ठीक आहे, तुम्ही खूप दिवसापासून ही मागणी लावून धरलेली आहे आणि 2 ॲम्ब्युलन्स त्यांना यावर्षी द्यायच्याच होत्या। त्या माध्यमातून आम्ही आमचा पहिला नंबर लागेल या उद्देशाने आम्ही शेठकडे विनंती केली आणि शेठनी ती मान्य केली आणि एक 15 दिवसापूर्वीच आम्हाला उपलब्ध झालेली ॲम्ब्युलन्स ती आज माझ्या वाढदिवसाच्या औचित्य साधून शेठने आज त्याचं लोकार्पण इथे माझ्या निवासस्थानी केलं। सर्व कार्यकर्ते, दोन्ही ग्रामपंचायत, आमच्या वासंबे ग्रामपंचायत, सांभारली ग्रामपंचायत, सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, प्रमुख नेते वगैरे सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या रुग्णवाहिकेचं लोकार्पण केलं। कार्यक्रम खूप छान झाला आणि सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी त्या कार्यक्रमामध्ये आज सामील झाले होते। दाट लोकवस्तीच्या माध्यमातून मी सांगितलं थोडा इंडस्ट्रियल विभाग पण आमच्याकडे आहे। MIDC पाताळगंगा, नवीन पाताळगंगा MIDC या माध्यमातून खूप लोकवस्ती तर नव्याने झालेली आहे। तर ॲम्ब्युलन्सची गरज खूपच आहे, आवश्यकता भासते। रस्ता थोडासा खराब असल्या कारणानं रोज एक दोन तरी छोटे मोठे अपघात होत असतात आणि इमर्जन्सी एखादा जर कोण महिला असेल, पुरुष असेल, विद्यार्थी असेल तर त्यांना हॉस्पिटलला जाण्यासाठी ह्या रुग्णवाहिकेचा जरूर फायदा होईल। रुग्णवाहिका आहेत त्या अवास्तव भाडा आकारतात, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला ते तेवढं भाडा देणं परवडत नाही। हा विचार दृष्टिकोन समोर ठेवून शेठच्या माध्यमातून, महेंद्र शेठ घरत यांच्या माध्यमातून आज रुग्णवाहिका इथे नवीन लोकार्पण झालेलं आहे। आज 11 ऑगस्ट रोजी आज यांचा वाढदिवस आहे पारंगे यांचा, तर त्यानिमित्ताने आपण मागील 3 दिवसापासून कार्यक्रम चालू आहेत। आपल्या वासंबे विभागातील ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळेतील सगळ्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तकं, जे काय साहित्य, शाळेत शिक्षणाचे जे साहित्य आहे त्याचं वाटप आपण करत आहोत। तसंच आपल्या गावामध्ये जे क्रांतिश्री बाबासाहेब आंबेडकर भवन आहे, खूप चांगलं भवन आहे, त्यांचे कार्यक्रम होत असतात, सगळे लग्न कार्य वगैरे असं वाढदिवसाचे कार्यक्रम होतात, परंतु तिकडे साऊंड सिस्टम नव्हती, तर त्यांनी ती मागणी केली, तर शेठनी ती लगेचच त्याची पूर्तता करून आज त्यांना ते सुपूर्द करण्यात आलं। अजून त्या ठिकाणी 17 खुर्च्या वगैरे यांचाही त्यांना सपोर्ट करण्यात आलेला आहे।